नमस्कार, मी भीमराव खडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे देशात बघा अघोषित हुकुमशाही लागू झाली का, आणि त्याचा आता हा जो सगळा अजेंडा, जसं चीन असेल, इतर जे देश आहेत त्या देशामध्ये कसं जवळपास हुकुमशाही असल्यासारखंच आहे. म्हणजे सगळ्या सत्ता आपल्या ताब्यात घ्यायच्या, न्यायपालिका ताब्यात घ्यायची, प्रशासन ताब्यात घ्यायचं, इलेक्शन कमिशनर ताब्यात घ्यायचा, ईडी सीडी बीडी सगळ्या संस्था आपल्या ताब्यात घ्यायच्या. म्हणजे त्याच्यावरती सगळा आपला हक्क ठेवायचा, इतर कोणाला हे त्याच्यात हस्तक्षेप करू द्यायचा नाही. आपली आपली माणसं सगळ्या मोठ्या मोठ्या पदावर बसवायची, IAS IPS सगळे आपल्या जवळचे बसवायचे, आणि सगळी सत्ता ही आपल्या ताब्यात घ्यायची. आणि हुकुमशाही पद्धत म्हणजे कायमस्वरूपी आपण देशाचं नेतृत्व करायचं, कायमस्वरूपी आपण त्या देशावरती राज्य करायचं. अशा पद्धतीची परिस्थिती आज भारतामध्ये निर्माण झाली का? भारतात आपण पाहतो की अन्याय, अत्याचार, महागाई, भ्रष्टाचार हे सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत. आता फक्त एकच अजेंडा आहे की देश आपल्या सगळा ताब्यात घ्यायचा, कब्जा करायचा. जे विरोधातले लोक आहेत त्यांच्यावरती NLA MLA PMPLA आतंकवादी असले गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये घालायचं, आणि पोलीस बळाचा वापर करायचा, सैन्याचा वापर करायचा, आणि ते सगळी सिस्टम आपण आपल्या ताब्यात घ्यायची. लोकांवरती दबाव निर्माण करायचा, नियंत्रण आणायचं लोकांवरती, आणि आपण ते सगळं ताब्यात घ्यायचा, कब्जा करायचा. अशा पद्धतीची देशाची आता सध्याची वाटचाल सुरू आहे का? म्हणजे एकंदरीत आपल्याला हे सगळं दिसतंय. म्हणजे हुकुमशाही आपल्याला लय लांब राहिलेली नाही. सध्या हुकुमशाही सुरू झालेली आहे, फक्त मिनी हुकुमशाही आहे, आणि हुकुमशाहीची घोषणा करणं फक्त बाकी आहे असं म्हणायला लागेल आता आपल्याला. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य असू द्या किंवा देशामध्ये असू द्या, एक आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली का? हुकुमशाही सारखी परिस्थिती निर्माण झाली का? असेच विविध विषय असतात, त्या विषयांवरती आपण नेहमी चर्चा करत असतो की चला नेमकं काय सुरू आहे आणि का असं देशामध्ये वातावरण तयार झालेलं. आता ज्या देशामध्ये ही सगळी पद्धत लागू होते त्या देशातले नागरिक सुद्धा तेवढेच जबाबदार असतात. आज भारतावरती जवळपास 500-600 वर्ष मोगलांनी राज्य केलं, इंग्रजांनी जवळपास 150 वर्षापेक्षा जास्त राज्य केलं. हे सगळे उकडून फेकले आपण. मोगलांची सत्ता सगळी उकडून फेकली. ज्या वेळेस मोगलांचं एवढे वर्ष राज्य राहिलं तरी सुद्धा हा देश मोगलांच्या ताब्यात जरी असला तरी हिंदू जो या देशामध्ये होता तो जशाचा तसाच राहिलेला आहे. इंग्रज जरी या देशामध्ये होते तरी सुद्धा या देशातला जो हिंदू आहे तो जशाचा तसा राहिलेला आहे. परंतु आताच असं काय झालं की भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014 साली सत्तेत आलं की हिंदू खतऱ्यामध्ये आला. म्हणजे हिंदूंना घाबरवायचं. बघा, मुसलमान तुम्हाला असं करेल, तसं करेल, याव करेल, त्याव करेल. हिंदूंना घाबरवायचं. जर सत्ता जर आपली भाजपची गेली तर हिंदू या देशामध्ये राहणार नाही, सगळे हिंदूंना देश सोडून जावा लागेल. अशा पद्धतीचं वातावरण देशात तयार करायचं, आणि त्या पद्धतीचं वातावरण सध्या भारतीय जनता पक्षाची सत्ता अजिबात देशातनं जाऊ द्यायची नाही, अशा पद्धतीचं सध्याचं राजकारण देशामध्ये सुरू आहे. त्यामध्ये जातीत भांडणं लावायची, धर्मात भांडणं लावायची, हिंदूत भांडणं लावायची, लोकांचं विघटन करायचं, आणि आपली सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची. याच्यामध्ये बघा, दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बौद्ध ख्रिश्चन ह्या समाजांना टार्गेट करायचं आणि हिंदू धर्माचा अजेंडा चालवायचा, हिंदू धर्माच्या अजेंडा रेटून न्यायचा. अशा पद्धतीचं सध्याचं राजकारण आपल्या देशामध्ये जोरदार सुरू आहे. आणि हेच राजकारण देशाच्या विनाशकाकडे नेण्याची वाटचाल सुरुवात आहे. आता हुकुमशाहीची पद्धत हे देशामध्ये जवळपास सुरू झालेली आहे. आपण पाहिलं, लातूरमध्ये एक दलित समाजाचं कुटुंब, म्हणजेच मातंग समाजाचं कुटुंब लग्न झाल्यानंतर ते हनुमानाच्या मंदिरामध्ये पाया पडायला गेलेलं असताना त्याला अक्षरशः गावानं झोडपून काढलं. नवऱ्याला, पाहुण्या रावळ्यांना सगळ्यांना काठीनं बदडून काढलं देवळात का गेला म्हणून. म्हणजे दलितांना अजून सुद्धा मंदिरामध्ये प्रवेश नाकारला जातो. हे हिंदू धर्माचं वास्तव आहे, आणि हा हिंदू राष्ट्र बनवायचा आहे आपल्याला. म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या देशामध्ये मिळत नाही
तो हिंदू राष्ट्र बनवायचा आहे आपल्याला. अजून सुद्धा म्हणजे ज्याने वेद बोलले, वेद बोलत असेल तर त्याची जीभ छाटायची, चप्पल घालून गेला तर त्याला तुडवून काढायचा, स्तन झाकण्याचा अधिकार महिलांना नव्हता. असा देश हिंदू राष्ट्र बनवायला निघालेले ते. आणि तो हिंदू राष्ट्र बनवायचा म्हणजेच हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे सध्याची, आता एकंदरीत आपल्याला असं दिसतंय. तर बघा अशी अनेक उदाहरणं आहेत. आता बघा 5 राज्याच्या निवडणुका, 5 राज्यापैकी आपण बघितलं की पश्चिम बंगाल मधली सुद्धा निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये आर्मी असेल, मिलिटरी असेल, सैन्य असेल, अक्षरशः तिथं सगळ्या मिलिटरीचे जेवढे काय गट तट असतात हे सगळेच्या सगळे त्या पश्चिम बंगालमध्ये उतरवलेले आहेत. म्हणजे सत्ता ताब्यात घेण्याचं किती मोठं षडयंत्र हे नरेंद्र मोदी आणि अमित शहानं सुरू केलेलं आहे. म्हणजे आपल्या हातात सत्ता आहे, म्हणजे ती कशी बी आपण वाकवायची, कशी बी राबवायची, अशा पद्धतीचं आता सध्याचं कामकाज सुरू आहे. ईडीचा वापर आपण बघितलं की ईडीचा वापर हा फक्त विरोधकांसाठी केला, विरोधकांची सरकार पाडण्यासाठी केला गेला, घाबरवण्यासाठी केला गेला ईडीचा वापर. सीबीआयचा सुद्धा तशाच पद्धतीनं वापर सुरू आहे. फक्त विरोधकांवरती कारवाई करायच्या, विरोधकांना घाबरवायचं आणि सत्ता हस्तगत करायची. म्हणजे एक प्रकारे ही हुकुमशाही आहे. आपण सरकारी कार्यालयामध्ये जरी गेलो तर त्या सरकारी अधिकाऱ्यावरती सुद्धा भयानक असा सरकारचा दबाव आहे. आणि ते अधिकारी सुद्धा फक्त पैशाचा मालामाल, म्हणजे पैसे देणे गव्हर्नमेंटला, वरती बदल्या करायला 10-10 लाख, 20-20 लाख, 1 कोट, 2 कोट, 5 कोट, 10 कोट, 20 कोट, 50-50 कोटीच्या बोले लागतात. चांगल्या चांगल्या ठिकाणी जर आपल्याला बसायचं असेल तर 50-50 कोट रुपये तिथे द्यावे लागतात. आणि ते अधिकारी सुद्धा उघड मात्यानं पैसे कमवतात, उघड पैसे घेतात. आपण लाचलुचपत विभागाने कारवाया केलेल्या अनेक अशी प्रकरणं बघितली की त्यामध्ये अनेक अधिकारी लाखो करोडो रुपये घेताना सापडले. परंतु पुढं काय होतं, काहीही होत नाही. हेच राजकारणी त्यांना पुन्हा सोडवतात आणि भ्रष्टाचार करायला भाग पाडतात. ते अधिकारी सर्वसामान्याकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यांची अजिबात कामं करत नाहीत. ते म्हणतात काय करायचे ते कर, फार फार तर माझी बदली ह्या टेबलावर त्या टेबलावर होईल, ह्याच्या पलीकडे माझ्यावरती काहीही कारवाई होणार नाही. आणि ही सगळी पद्धत या सरकारनं केलेली आहे. म्हणजे बघा याच्या अगोदर कमीत कमी कारवाई तरी व्हायची, एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर तो राजीनामा तरी द्यायचा. परंतु आता त्याच्यावर बलात्काराचे आरोप हो, भ्रष्टाचाराचे हो, आतंकवाद्याचे हो, काही जरी झालं तरी तो राजीनामा देत नाही. आपण एपिस्टिन फाईलचं उदाहरण बघितलं असेल, अनेक उदाहरणं बघितली असलेली. हे सगळी एवढी प्रकरणं घडून सुद्धा एकाही मंत्र्यानं राजीनामा दिलेला नाही. आपण पाहिलं असेल की राजीनामा दिला का कोणी, म्हणजे अजिबात राजीनामा देणं नाही, फेणं नाही, काय नाही, भानगड नाही तसली राजीनाम्याची. म्हणजे ही हुकुमशाहीचीच पद्धत आहे. आमदार खासदार बघा फोनवरती सुद्धा सर्वसामान्य माणसांना शिव्या घालतात, पत्रकारांना शिव्या घालतात. आपण पाहिलं त्या संजय गायकवाडचा बिंडोक माणूस एक आमदार, त्या अक्षरशः शिवाजी कोण होता ते पुस्तक गोविंद कॉम्रेड पानसरे यांनी लिहिलं आणि त्याच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी देतो, शिव्या घालतो फोनवरती. असे निर्लज्ज आमदार आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे हे एक प्रकारे हुकुमशाहीकडेच वाटचाल सुरू आहे मित्रांनो. म्हणजे आमदार खासदार हे सरकारचे सगळे बगलबच्चे, म्हणजे यांनी सध्या हुकुमशाही जोरदार राबवलेली आहे. म्हणजे हुकुमशाही देशामध्ये सध्या लागूच झालेली आहे. फक्त घोषणा करायची गरजच नाही, सगळ्या सत्ता ताब्यात घेतलेल्या आहे, सगळे सरकार पाडायची. विरोधकात माणूस ठेवायचा नाही. बघा विरोधकामध्ये माणूसच ठेवायचा नाही, अशा पद्धतीचं सध्याचं देशामध्ये राजकारण सुरू आहे. विरोधात जेवढी आहे ते आपल्या पक्षामध्ये घ्यायचे आणि त्यांना वेगवेगळ्या पदावरती बसवायचं, वेगवेगळ्या स्थानकावरती बसवायचं, अशा पद्धतीचं राजकारण सध्या देशाचं सुरू आहे. आता हुकुमशाही बघा त्या पश्चिम बंगालमध्ये अक्षरशः मिलिटरी सगळे यंत्रणा तिथे पाठवले गेलेले आहे सत्ता ताब्यात घेण्यासाठी. म्हणजे ह्याचा अर्थ काय, जर राज्याकडे जर स्वायत्ता असतील, राज्याकडे जर मिलिटरी असती तर त्यांनी सुद्धा आपली मिलिटरी उभा केली असती. परंतु तुमच्या ताब्यामध्ये मिलिटरी आहे म्हणून तुम्ही त्या राज्यामध्ये जाऊन तिथं मिलिटरी लावून सगळं हे करून तुम्ही तिथली सत्ता ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करताय. म्हणजे हे किती भयान वास्तव आज देशाचं सुरू आहे. म्हणजे त्या मिलिटरीचा सुद्धा किती गैरवापर आहे. त्या मिलिटरीतल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे की हा आपलाच देश आहे, आपल्या देशातलेच नागरिक आहेत. एखादा गृहमंत्री जर आपल्याला सांगत असेल तिथं जावा, त्यांना झोडपून काढा, बाहेर निघून देऊ नका, तर हे साफ चुकीचं, हे सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं पाहिजे, मिलिटरीवाल्यांनी मान्य केलं पाहिजे. आता तिथं
सैन्य दल म्हणजे तिन्ही दलाचे प्रमुख तिथं त्या पश्चिम बंगालमध्ये येऊन बसलेले आहेत. त्या नौदल, सेना, वायुदल, हवाई दल सगळ्या दलाचे प्रमुख. म्हणजे जसं काय तिथं आता युद्धच करायचंय आपल्याला आणि तिथं युद्धच सुरू आहे अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलेलं आहे. आता हे सगळं म्हणजे हुकुमशाहीचे पायंडेच आहेत. हुकुमशाहीमध्ये असंच केलं जातं, सैन्य अमकं तमकं फलानं आणलं जातं आणि त्या माध्यमातून लोकांवरती दबाव निर्माण केला जातो आणि ती सत्ता आपल्या ताब्यात घेतली जाते. आणि असंच काहीसं आता त्या पश्चिम बंगालचं सुरू झालंय. तसंच देशभर सगळीकडे सुरू आहे, म्हणजे कुठं नाही असं नाही. बघा त्या झारखंडमध्ये आदिवासी समाजाच्या जमिनी बिल्डरला दिलेल्या आहेत. ते आदिवासी समाजाचे लोक आंदोलन करतायत तर त्यांना सगळ्यांना पकडू पकडू जेलमध्ये टाकले. म्हणजे त्यांच्या जमिनी हस्तगत केल्या, ताब्यात घेतल्या. 1-1 रुपयात त्या अडाणीला जमिनी देऊन टाकल्या, त्या 1 रुपये भाडं वर्षाला. म्हणजे हे हुकुमशाहीचाच सुरुवात आहे. म्हणजे आज 1 रुपयात जमिनी दिल्या, उद्या 1 रुपयात सगळा अख्खा देश सुद्धा विकून टाकतील, चालवायला देतील 1 रुपयामध्ये. म्हणजे हे हुकुमशाही सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे नागरिक सुद्धा सहभागी आहेत. आपण जागे होत नाही, आपण जागरूक राहत नाही. देशामध्ये काय चाललंय, कुठं कसं चाललंय याच्याकडं आपण कसलंही लक्ष देत नाही. आपण लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु आपण निवांत राहिलोय सगळेजण झोपलेले आहेत. प्रत्येकाला मोबाईल दिलाय, मोबाईल मध्ये बॅलन्स दिलाय, दिवसभर इंस्टाग्राम बघतय, युट्यूब बघतय, नको नको ते चित्र पाहत बसतय. त्याला काय कुठं देशात काय चाललंय काही देणं घेणं पडलेलं नाही कोणाला. म्हणजे अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण सुरू आहे. तर आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे ही सगळी हुकुमशाही देशामध्ये सुरू झालेलं. बघा आपापल्या एरियामधले आमदार, नगरसेवक कसे गुंडांप्रमाणे वागतात. ते गुंडच असतात मोठमोठ्याले. सर्वसामान्य माणसाला किती त्रास देतात. पोलीस खात्यात गेलं तर पोलीस खातं कसं त्रास देतंय, सरकारी कार्यालय कशी त्रास देतात. म्हणजे हे हुकुमशाहीच सगळे नेमलेले आहेत. वर मोठा हुकुमशहा बादशाह आणि त्याच्या हाताखालचे हे छोटे छोटे प्यादे. म्हणजे तुम्ही काही करा, तुमच्यावर आम्ही कारवाई करणार नाही. अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण देशभर सुरू आहे मित्रांनो. तर आपण सगळ्यांनी जागं होणं गरजेचं आहे आणि जागं होऊन उघडे डोळे ठेवून नीट बघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.